रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. शरद पवारांविषयी मी वेगळं असं काही सांगायची आवश्यकता किंवा गरज नाही, पण सध्या वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने त्यांचं नेमकं काय चाललंय याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मी कोणतीच गोष्ट कधीच लपवून ठेवत नाही हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात शरद पवारांविषयी आदरभावच होता, एक सॉफ्ट कॉर्नर होता. मी स्वतः कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही किंवा हितचिंतकही नाही. संभाजी ब्रिगेडसोबत माझी बांधिलकी आहे व ती शेवटपर्यंत राहील. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध, वारकरी साधू संत, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर या विचारधारेशी माझी बांधिलकी आहे व त्या विचारधारेवर राजकारण करणारे नेतृत्व म्हणून मी शरद पवारांकडे पाहत होतो. परंतु काही गोष्टीमुळे माझा भ्रम निराश झाला व तो मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडत असतो. मित्रांनो, राजकारण हा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभिन्न हिस्सा आहे. तुकाराम महाराज जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर मार्गदर्शन करतात व मला माझ्या आयुष्यात भेटलेला सर्वोच्च ठेवा काळजाच्या आत जपून ठेवावा असा अनमोल ठेवा म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराजांची समतावादी भूमिका व शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांची समतावादी भूमिका यामध्ये कमालीचं साम्य आहे. अनेक जण मला म्हणतात, तुम्ही वारकरी आहात तर राजकारणावर का बोलता? देव, धर्म, अध्यात्म यावर बोला. वास्तविक यावर मी बोलत आहे, बोललेलो आहे. वास्तविक अशा लोकांनी गाथा वाचलेली नाही व समजूनही घेतलेली नाही. राजकारण हा अध्यात्माचाच एक भाग आहे. एक निकोप समाज व्यवस्था राबवायची असेल तर राजकारणावर बोलावंच लागेल. आज जो राजकारण्यांनी देशात धुडगूस घातला आहे, घालत आहेत, तो पाहून आज जर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज असते तर ते गप्प बसले नसते. होईल त्या शक्तीनिशी त्यांनी प्रहार केला असता. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. तुमच्याकडे आहे त्या बळाने का होईना, परंतु दुर्जनावर, चुकीच्या लोकांवर प्रहार करा. अर्थात हा प्रहार जागृतीचा, विचाराचा, शब्दांचा असतो हे लक्षात घ्या. गाथा सांगत बसलो तर तुम्ही बोर होताल. लोकांना आज मनोरंजन प्रिय झालं आहे. जसे लोक तसे राजकारणी. आज सकाळी माझा एक मित्र जो कट्टर हिंदू धर्मप्रिय आहे, ज्यांची देवावर व धर्मावर अफाट श्रद्धा आहे, माझीही श्रद्धा आहे, त्या मित्रांनी म्हटलं की सार्वजनिक गणेशोत्सव बंद व्हायला हवा व हा उत्सव घरात कौटुंबिक असायला हवा, कारण यामध्ये कोठेही भक्ती, श्रद्धा, भावना राहिली नसून याला हिडीस, राजकीय व गोंधळप्रिय व धर्मविरोधी स्वरूप प्राप्त झालं आहे. परंतु राजकारण्यांना हेच आवडत आहे. गरीब, लाचार, गुलाम जनता वंचित ठेवून यामध्ये गुंगून ठेवायची आणि मीडिया सुद्धा याच पद्धतीने काम करते. हा आमदार गणपती उत्सवात कसा नाचला, आज या नेत्याच्या हाताने आरती तर उद्या त्या नेत्याच्या हाताने. गोर गरीब, भाविक, श्रद्धावान यांना तर कोणी कुत्रही विचारत नाही. एक कल्पना करा मित्रांनो, की वरतून जर हे सर्व जर गणपती पाहत असेल तर काय म्हणत असेल, केवळ कल्पना करा. याला धर्माचं ओंगळवानं स्वरूप म्हणतात. इतर धर्मियांचेही तेच हाल आहेत मित्रांनो. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, धर्मा अंगी अधर्म. मग मला यामध्ये प्रश्न पडतो की स्वतःला फुले, शाहू आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या शरद पवारांचं यामध्ये योगदान काय? ते जरी देवा धर्माच्या या स्वरूपापासून दूर असले तरी हे रोखण्यासाठी त्यांनी समाज जागृती म्हणून काय केलं? उलट ज्या फुले, शाहू आंबेडकरवादी चळवळी आहेत त्या मोठं करण्यामध्ये त्यांचं योगदान काय? शरद पवारांचे सहकारी छगन भुजबळ यांनी समता परिषद काढली, पण त्यामध्ये समता कुठं आहे? समता परिषदेचे 99% पदाधिकारी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक धर्माचं आचरण करत नाहीत. म्हणजे हे आचरण शून्य माणसं आहेत. शरद पवारांनी जे राजकारण केलं तेही केवळ प्रस्थापितांना हाताशी धरून वंचितांची जी प्रतीके आहेत त्या प्रतीकांचा जय जयकार केला, पण त्या समाजातील नेतृत्वाला मोठं होऊ दिलं नाही. मराठवाडा विद्यापीठाला दिलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, या बाबतीत त्यांचं योगदान सर्वांना मान्य आहे. पण त्याच बाबासाहेबांचे नातू मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना मोठं होऊ द्यायचं नाही. पण शरद पवारांना हे कळेना की मान्य प्रकाशजी आंबेडकर हे ऑलरेडी मोठे आहेत. पक्षीय राजकारणावरून त्यांचं मूल्यमापन करता येणार नाही. जसे छत्रपती उदयनराजे भोसले
युवराज छत्रपती संभाजी महाराज व माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे जनतेच्या नजरात एका महान वारशाचे वंशज आहेत. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात एक आदरभाव आहे. ते बाबासाहेबांचा समतावादी विचारही पुढे चालवत आहेत, हे महत्त्वाचं आहे. वास्तविक शरद पवार, नाना पटोले, विजय वडेवंटीवार हे सर्वजण भ्रमात आहेत. मानवता, समता, बंधुता या मूल्यांना न मानणारी विषमतावादी भाजप जो धुडगूस घालत आहे व राहुल गांधी आज काँग्रेसपेक्षा वेगळी समतावादी भूमिका घेऊन चालत आहेत, हे सर्व महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. हे लोक वेगळ्याच भ्रमात जगत आहेत व तोच भ्रम शरद पवारांना झालेला आहे. शरद पवारांना वाटत असेल की मी पावसात भिजून चमत्कार करेल, पण तो होणार नाही. मराठा समाज ही शरद पवारांवर नाराज आहे. ओबीसी तर अगोदरपासूनच त्यांच्या नावाने बोटं मोडत आहे आणि आता या वयात यासाठीच त्यांनी अजित पवारांना पुढे भाजपमध्ये लावून दुहेरी खेळी करण्याच्या तयारीत आहेत. पण आज त्यांची अवस्था ही कोणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. आज माझ्यासारखे असंख्य जण त्यांना मानणारे त्यांच्यावर नाराज आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्काचे आरक्षण नाकारण्याचं पाप त्यांनी केलं आहे. तुम्हीच सांगा, मराठा जातीतले काही माणसे कुणबी आहेत, ओबीसी आहेत, त्यांच्यासोबत मराठ्यांचे रोटीबेटी संबंध आहेत. सर्व आयोग रिपोर्ट मराठ्यांच्या बाजूने आहे. फक्त आमच्यातील अनेक जणांकडे नोंदी आहेत म्हणून हा हक्क का नाकारला आणि हे कितपत योग्य आहे? हा जर आधार नसता, ऑलरेडी आमचे काही बांधव कुणबी नसते, ओबीसी नसते, तर मग आमची मागणी चूक असती. माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही त्यामुळेच मानतो की ते किमान आमची मागणी योग्य आहे असं म्हणतात. किमान आमची मागणी न्यायाला व समतेला धरून आहे, हे इतर लोक मान्यही करत नाहीत. मित्रांनो, 40 दिवस होऊन जाऊ द्या, सरकार काय करतंय ते बघू द्या, नाहीतर हे सरकार व हे सर्व प्रस्थापित आपल्याला घरी बसवावे लागतील. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तरी हे ठामपणे सांगतो मित्रांनो की शरद पवार असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे सर्वजण तुमचं कधीही भलं करणार नाहीत. वंचित बहुजन आघाडी भलं करेल किंवा नाही ते माहीत नाही, पण किमान ते समतावादी आहेत, न्यायवादी आहेत, मानवतावादी आहेत, संविधानवादी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे सर्व समाजाने, सर्व जातीने, सर्व धर्माने उभा राहणं ही काळाची गरज आहे आणि हे समजण्याची सद्बुद्धी शरद पवारांकडे नाही. मित्रांनो, आजच्या पुरतं तुर्तास एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.